हा प्लुटोचा इफेक्ट असेल. आता तो वास्तविक लघु ग्रह मोठा ग्रह ते सोडून द्या. आणि मग 12वी FY SY नंतर म्हणजे त्या डोक्यात हे गणित बसलेलं असतं. प्लुटोचा इफेक्ट म्हणजे काय असतं की एका प्रकारचं गणित, एक सम, एक सँक्शन्स तो तुमच्या डोक्यात बसवतो. त्याच्या डोक्यात बसलेलं असतं की वळणावर न बघता चाललं की आपला ऍक्सिडेंट होतो. हेच तो 12वी FY ला असताना कॉलेजमधनं वरच्या मजल्यावरनं खालती येत असताना अचानक समोरनं सुंदर युवती आली. लक्ष डोळा उघडझाप होण्याच्या आत त्याच्या समोर तिचं सौंदर्य आलं आणि तो बेभान झाला. आणि तिला बघण्याच्या नादात किंवा त्याच्याकडनं एक पायरी गाळली गेली, सटकला तो. दिस इज कॉल्ड प्लुटो इफेक्ट. त्याच्या डोक्यात मेमरीमध्ये दुसरा इक्वेशन बसलं की जिना चढता उतरताना किती सुंदर गोष्ट दिसली तर एक तर थांबून बघायची किंवा न बघता पटापटा पुढे जायचं. हा इफेक्ट कुठपर्यंत आहे मित्रांनो? तो तिसरा ऍक्सिडेंट असतो. दिस इज कॉल्ड प्लुटो इफेक्ट. तो कधीतरी बोलतो पण चांगला धडा शिकवून जातो. तो गूढ आहे का? तर तो गूढापेक्षा वास्तव आहे. तो फॅक्ट्स दाखवतो. एक चांगलं उदाहरण माझ्या मित्राचं मी तुम्हाला देतो. तो स्वतःच्या कल्पनेत रमणारा मुलगा. एक दिवस त्याला एका व्यक्तीने MLMचा बकरा बनवला. ज्या दिवशी त्यांनी त्या MLMची काय मेंबरशिप इथे असते ती घेतली, पैसे बिसे भरले, त्या दिवशी संध्याकाळी आम्ही भेटायला बरोबर भेटलो होतो. चहाला कट्ट्यावर आलो होतो. त्यावेळेला त्यांनी हमखास सांगितलं एक वर्षभर पुढच्या वर्षी आपण 4 व्हीलर मधनं लांब कुठेतरी चहा प्यायला लागलो. म्हणलं चालेल. त्याचं त्यावेळेला गणित ठरलेलं होतं की मी 2 मेंबर जमवायचे, हे 2 मेंबर 4 मेंबरला जमवणार, मी 2 मेंबर जमवले की मला माझ्या इन्व्हेस्टमेंट मधली 50% रक्कम मिळणार. त्यांनी त्यांच्या 2 मेंबर मधले दोघा जणांनी 4 मेंबर जमवले की त्यातनं मला माझी 25% रक्कम मिळणार. आणि त्या 4 मेंबर्सनी प्रत्येकी 2-2 मेंबर्स केले. म्हणजे किती मेंबर्स झाले? 4 जणांचे प्रत्येकी 2, 8 मेंबर्स झाले. मला माझी 100% रक्कम मिळणार. त्याचा हिशोब कसा? मी आज घेतोय, या आठवड्यात मी 2 कंप्लीट करेन, पुढच्या आठवड्यात त्या दोघांचे 2 कंप्लीट होतील. म्हणजे 4 मेंबर्स येतील, माझी मला 50% रक्कम कंप्लीट येईल. ते 4 जण त्याच्या पुढच्या आठवड्यात आपले 2 कंप्लीट करतील. म्हणजे माझी संपूर्ण रक्कम मला मिळेलच. त्यानंतर ते म्हणजे माझ्या पासून निर्मित झालेले हे माझे हँड्स, म्हणजे 2 त्यानंतर 4 त्यानंतर 8 असे 14 हँड्स ज्या वेळेला 28 लोकांना गोळा करतील त्यावेळेला माझा पहिला प्रॉफिटचा हिस्सा येईल 4थ्या आठवड्यात, म्हणजे महिना कंप्लीट व्हायच्या आत. मी तर काय गप्प बसणार नाही, मी इकडत असतो पण माझ्या अजून 4-6 हँड उभे केलेले असणार. म्हणजे मग माझं काय रेकॉर्ड तयार होणार? इन्व्हेस्टमेंटची वसुली पहिल्या महिन्यात, त्यानंतर मिळणारा इंटरेस्टवर इंटरेस्ट, या वर्षाखेरीला मी माझं स्वतःचं घर आणि कार घेतो का नाही बघ. उत्तम आहे.
थोडं वाटलं होतं कदाचित हा प्लुटो इफेक्ट असू शकेल. त्यानंतर 3 महिन्यांनी जेव्हा आम्ही भेटलो त्यावेळेला गडीच्या बुडाखालची 2 व्हीलरही गेलेली होती. मजबूत शिव्या हासडत होता त्या MLA वाल्याला आणि सांगत होता आयुष्यात झक मारीन, आत्महत्या करेन, पण पुढे त्या MLA वाल्यांकडे जाणार नाही. सारे हरामखोर चोर असतात, 1 नंबरचे फसवतात, असं करतात तसं करतात. अरे काय फसवलं बाबा तुला? तू चांगला शिकलेला माणूस आहेस ना. तुला तो ज्या वेळेला समजावून सांगत होता, तो ज्या वेळेला तो एक लक्षात घे, मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम असतो. कुठला वधू पिता नवऱ्या मुलाला सांगताना सांगतो नाही बा हिला स्वयंपाक काय फारसा येत नाही, ही आदवा तदवा बोलते, ही उर्मट आहे, असं सांगतो का? नाही सांगणार ना. तो आपल्या मुलीला उत्कृष्ट पद्धतीनं पेश करणार. अरे सालच आहे. कधी कोणाशी भांडण्याचं ऐकवत नाही हो, कारण ती ज्यांच्याशी भांडते त्यांचं डेअरिंग नाही ना तुला येऊन ऐकवायचं. हे नाही सांगणार तो. मी तरी ऐकलेलं नाही कोणाशी भांडलेलं. हा यथातथा स्वयंपाक करतेच म्हणजे काय करत काही उत्तर नसतं. आमची मुलगी अतिशय सरळ वळणाची आहे. वळण कधी सरळ असतं का? नाही, त्याच्यावर उत्तर नसतं. हा म्हणजे तुम्ही एका अर्थाने असंही म्हणू शकाल की जगातलं प्रत्येक लग्न हा एक प्लुटो इफेक्टही असू शकतो, असू शकेल. मी गॅरंटी देत नाही. कारण प्लुटो इफेक्ट म्हणजे काय तर समोरचा खड्डा तुम्हाला जाणवणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही नेलं आणि त्यात तुम्ही पडलात की जो दणका बसतो त्याला तुम्ही प्लुटो इफेक्ट म्हणू शकता. त्या दणक्यापासून पुढच्या दणक्यापर्यंत म्हणजे सांगितलं ना 4थी पासून 12वी पर्यंतच्या प्रवासात फक्त रस्त्यावरची वळणच डोक्यात. 12वीत समोर ती ललना दिसली आणि पाऊल घसरलं जिन्यावर, मग दुसरा इफेक्ट कळला. मग रस्त्याबरोबर जिनाही सांभाळायचा असतो हे लक्षात आलं. याला म्हणतात प्लुटो इफेक्ट. हा आता तो लघु ग्रह आहे, ग्रह आहे, पत्रिकेत कुठे येतो अनाविज्ञ, त्याबद्दल मी बोलत. फक्त आता लेटेस्ट शोधामध्ये आपण आता जे बघितलं ना हर्शल, नेपच्यून, प्लुटो, हे साधारण 1970 नंतर प्रकाशात आलेले ग्रह आहेत. त्याच्या आधी नव्हते का? होते, प्रकाशात आले. आणि या तिघांचे वेगवेगळे स्वतःचे इफेक्ट्स आहेत. हे या वेळेला काय हे कळायचं झालं तर पारंपरिक ज्योतिषामध्ये हे 3 ग्रह सापडत नाही. पण जेव्हा आपण सखोल अभ्यास करायला जातो त्यावेळेला पारंपरिक ज्योतिष कुठं चुकतं याचं उत्तर काढायला गेलं तर लक्षात येतं की काही काही ठिकाणी जी गणितं फसतात ती या 3 ग्रहांच्या इफेक्टमुळे फसू शकलेली असू शकतात. त्यामुळे या 3 ग्रहांची आपण चर्चा केली. बघा तुम्हाला कशी वाटली, काय वाटली निश्चित काढा. धन्यवाद.